जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत समतानगर सीलू या ठिकाणी। आपण पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला बॅनर दिसत असेल, श्री समता गणेश मंडळ समतानगर सीलू यांच्या वतीनं भव्य रक्तदान तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दरवर्षी आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या गणेश मंडळातर्फे वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं। तसंच एक अभिनव उपक्रम सगळ्यांना कौतुक करावा असा एक उपक्रम समता गणेश मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण मध्ये जाऊन या ठिकाणी कशा पद्धतीने रक्तदान शिबिर चालू म्हणजे रक्तदान तपासणी शिबिर चालू आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण पाहिलं असेल आतापर्यंत किती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आमचे तेजस सर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तेजस सर, आतापर्यंत किती जणांचं रक्त तपासणी तुमच्याकडे झाली? 40 पेशंट झाले आतापर्यंत 40 पेशंट झालेले। किती वाजेपर्यंत हा उपक्रम चालू आहे? सकाळी 8 ते 12 पर्यंत। 8 ते 12 वाजेपर्यंत। बरं, आपण याच्यामध्ये कोणत्या रक्त म्हणजे तपासण्या करतोय? रक्त सीबीसी, केएफटी, एलएफटी, थायरॉइडची, एचबीएमसी, लेडीजचं CA-125 पर्यंत आपण करतो। कॅन्सर पर्यंतचा तपासण्या। कॅन्सर पर्यंत म्हणजे किती आहेत एकूण? जर नंबर सिरियल मध्ये 11 तपासण्या त्याच्यामध्ये आहेत, बरोबर? बाहेर करायला गेलं तर तपासण्या 6-7 हजारापर्यंत जातात। जर आपल्याला ह्या जर पूर्ण तपासण्या एकदाच करायच्या म्हटलं तर त्याला एक 6-7 हजार रुपयापर्यंत खर्च। सपोज तुम्ही आता मग एखाद्या व्यक्तीने म्हटलं मला फक्त थायरॉइडची करायची तर फक्त आपण थायरॉइडचीच करताय। जर तुम्ही जर एखादा म्हटलं मला संपूर्ण तपासण्या करायच्या तर त्याची सुद्धा असं ठेवलं आहे की पेशंटच्या म्हणजे सीबीसी पासून तर CA-125 पर्यंतच्या मोफत तपासण्या करतोय। त्याच्यात जर कोणाला काय वाटलं की बाबा मला वाताची करायची किंवा मला युरिक ऍसिडची करायची त्या पण आपण करून देतोय फ्रीमध्ये। अगदी बरोबर। पण एखादा पेशंट म्हटलं की आपल्याला जेवढ्या आपण सांगितल्या तेवढ्या जर पूर्ण करायच्या असेल तर ती सुद्धा या ठिकाणी तयारी आहे। खरंच म्हणजे समतानगर मध्ये असणारं जे श्री समता गणेश मंडळ आहे त्यांचं त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी मनापासून कौतुक करतो। आणि खरंच हा कौतुक करावा तसा तो उपक्रम आहे। आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या गणेश मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, परंतु या गणेश मंडळाने एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। काही सदस्य कामानिमित्ताने म्हणजे सध्या वेगवेगळ्या आता मंडळाची काही कामं आहेत, काही वैयक्तिक काम आहेत, त्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही आहेत। तर त्यांचाच एक भाग म्हणून आपण आमचे सुनील भाऊ आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सुनील भाऊ, बोला, तुम्हाला हा जो उपक्रम राबवलाय त्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सेलू शहरात हा पहिलाच कार्यक्रम असेल असा की जे जनहिताचा कार्यक्रम आहे। लोक रक्तदान शिबिर घेतात। आज रक्त तपासणीचं शिबिर सुद्धा ठेवण्यात आलंय, परंतु सेलू शहरात विविध देखावे सुद्धा गणेश मंडळाने दाखवलेत, परंतु देखावा न करता खरंच आपण जनतेच्या काहीतरी कामी यावा असं समतानगर मधील श्री समता गणेश मंडळानं हा उपक्रम राबवला। त्याचे मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभारी मानतो। खूप छान। आणि म्हणजे देखावा तर आज म्हणजे प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, तर या मंडळाने या पद्धतीचा उपक्रम म्हणजे राबवलेला आहे। वेगवेगळे मंडळ वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवत असतात आणि गणपती उत्सव हा आनंदाचा उत्सव आहे। काहीतरी समाजामध्ये एकता, समता, एकात्मता वाढीस जावी, सर्वजण एकत्र यावेत आणि गुण्यागोविंदाने या ठिकाणी हा उत्सव साजरा करावा यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात। त्यातलाच एक छोटासा उपक्रम या ठिकाणी यांनी हाती घेतलेला आहे। मी पुन्हा एकदा या मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कोषाध्यक्ष असतील किंवा मंडळाची सर्व सन्माननीय सदस्य असतील त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि याही आजच्यापेक्षा आणखी चांगला उपक्रम पुढच्या वर्षी निश्चितच आपण सर्वजण मिळून राबवणार अशी एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि सर, तुमच्या लॅबचं काय नाव आहे? आपल्या महालॅब कुठचे? सरकारी दवाखाना। त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण की या सगळ्या तपासण्या बाहेर करायचं म्हणलं तर खर्च येतो, परंतु श्री समता गणेश मंडळ आणि आपले महालॅब या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं या सर्व गणेश भक्तांसाठी हा एक उपक्रम राबवला। त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि बाकीच्या मंडळांना सुद्धा विनंती करतो की आपण देखावा सुद्धा करा, कारण की देखाव्यातनं सुद्धा खूप म्हणजे काही आपल्याला खूप मोलाचा संदेश देण्यासारखे या ठिकाणी देखावे सुद्धा असावेत। असं असो, तसा थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।